दीपे मग भारी दिसू राहिली तू. कसला भारी ड्रेस हो. हा म्हणजे आता यांच्या पैशाच्या मानाने एवढं भारी नाही बरं का. दीपे तू पण विसरू नको. आतापर्यंत तुला एवढा भारी ड्रेस कधीच घालायला मिळेल आहे ना. भारी दिसू राहिली दीपे. भारी ड्रेस आहे. एक काम करते माझी चिली पिली नाही ना बस रसवाला फोटो पाठवून देते. अशी एकदम मग काय करतेस तू? मी काय कुठे काय ते हे मा तू आता सेल्फी घेत होतीस ना. हा ते मा तुला एवढे दिवस तिकडे राहून एक पण फोटो काढता आला नसेल ना. हा ना तिकडे होते ना एकटी आजारी होते कोण नव्हतं ना. मग टेन्शन घेऊ नको मा. अगं तू आलीस हे पण एक स्पेशल मोमेंट आहे. चल आपल्या दोघांचा एक सेल्फी घे. हा मा घे ना ग सेल्फी. हा हा मा आज तुला घरी आल्यासारखं वाटणार बघ. खाली तुझी सगळी वाट बघताय. चल लवकर. का अब का वाट बघताय. अगं सरप्राईज आहे. चल चल चल. अयो दवाखान वर आली मी. तिपे कोणाला कळायच्यात ना हालीत ना तिपे. मा काय बोललीस का ग तू? नाही नाही पुढे काय चला चला खाली चल. कोणी आहे का. पाणी हवंय पाणी. कोणीस तू मला का असं बांधून ठेवलंय. पण मालकांनी सांगितले जिवंत ठेवा म्हणून पाणी तर दिले तुला. नाहीतर तुला असंच कितपत पडायचं इथे. का बांधून ठेवले. कोणी सांगितलंय. कोणी सांग मला कोणी सांगितलंय. मला सोड मला घरी जाऊ दे. मग माझ्या मुलाला भेटायचंय. मुलाला भेटायचंय. इसरा हो मुलगा कुटुंब सगळं इसरा. आता तुम्हाला फक्त कसं तरी जिवंत राहायचं. एकदा का आमचं काम झालं की तुम्ही डायरेक्ट ढगात जा. कोणे मला कोणे कोणे सांग मला. राक्षस रात्रीचे शिकार करणारे राक्षस आहे आम्ही. मी सांगा कोणी नाव कोणी बांधून ठेवलंय. कोणी सांग मला. सांग नीट नाव सांग. तू कोणी सांग लवकर सांग. ओरडा 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 जोरात ओरडा. कोणी सांगितलंय. ओरडा. अरे सांग ना कोणी सांगितलंय रे. एक नंबरचा पित्र माणूस आहे. दीपासारखी वागू नको. आता दीपा आहे म्हणल्यावर दीपासारखीच वागणार ना. याला याच्या बायकोला शोधता येऊ राहिलं. मला शिकू राहील. मी नाही घाबरत. मी जर का गावले ना याच नाव सांगणार. यानं मला कलेक्टर बनव. जाऊ दे मरू दे. काय व्हायचं ते बघून घेऊ. मला काय हाऊस आहे का कलेक्टर बनायची. कडू पावटा आहे नुसता कडू पावटा. अय दीपे अगं बाबू दाद्या तू काय करू राहिली तू. लय मोठा गोंधळ होईल. चाल तू इथं जा. आपण नंतर बोलू. चाल. तू राहणार मालात आणि मला पाठवलं की काय बोलू राहिला कळू राहिलं का तुला. इथं कोणी बघितलं ना तुला लय मोठा गोंधळ उडल. दाद्या तू चिली पिली घरी येत ना त्यांच्याकडे लक्ष कोण देईल. जा 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 जा. ए मी काय हमालाय का तुझा तू आता इथं मालात राहून माझ्यावर हुकूम सोडायचे नाही. नाहीतरी वर राजा काय चीज आहे तुला चांगलं माहितीये. मी नको म्हणत असताना तूच पाठवलंय मला इथं. तर पण मी पण त्यासाठी चाललोय ना. हे बघ त्या घरात पैसा मरणाचा असणार आहे. सोनं आणि पैसा माझ्याकडे आणून दे.
मग आपण पण बांधू की असा लांब कुठेतरी. पोलीस म्हणजे काही साधा माणूस नाही, ले बेकार तोर आहे त्याचा. पण जर का खावलो ना, कच्चा खाईन तो आपल्याला. फुकटची कलेक्टर झाली म्हणून मला माल दाखवू नको हा? आवाज खाली ठेवायचा, नाहीतर त्या तिन्ही गाबड्यांचा जीव घेईन मी. नाही 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 नाही. मी 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 करते. करते बिरते नाही, मी इथं बाहेर थांबतो. 10,000 रुपये घेऊन ये लगेच. 10,000? अप्पे अयो, अप्पे तुम्ही जा. अगं किती वेळ झालं पूजा करतेय तू? झालं. वाट बघतात वर सगळे. हा बोल चिंचुके. कलेक्टरचं घर आहे. असं लपून लपून बघत होता, कुणाला कळलं तर काय होईल माहितीये का? हे, नाही नाही, मी नव्हतं बघत. कोण तुम्ही? काळजी करू नको, तुझ्याच कामासाठी आलो. चल, काम आहे माझं. माझ्याकडे काम? आपण आत्ताच भेटू राहिलो ना, कसलं काम? पण त्या दिवशी पोलिसांनी चिटकवलेले कलेक्टरचे पाम्पलेट जाळताना मी तुला बघितलंय ना. नाही 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 नाही, आपण काय असलं काम करत नाही, आपला काय संबंध नाही. मग हे कोण, मी एक काय? तूच आहे ना. चल